श्रीरामपूर शहरामध्ये पुन्हा एकदा टोळी संघर्षानं डोकं वर काढलं असून भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं शहरामध्ये खळबळ उडाली आहे। वर्दळीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केला आहे। या घटनेमध्ये कल्लू यादव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे। श्रीरामपूर शहरामध्ये गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली। अज्ञात हल्लेखोरांनी कल्लू यादव याच्यावर थेट गोळीबार केला। गोळीबारामध्ये तो गंभीर जखमी झाला। जखमीला सुरुवातीला स्थानिक साखर कामगार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे। प्राथमिक माहितीनुसार काही महिन्यापूर्वी झालेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते। तसंच जखमी कल्लू यादव हा नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीतील एका प्रमुख उमेदवाराचा पुतण्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोम्मगा सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, DYSP जयदत्त भवर, शिर्डी DYSP भारती, शहर पोलीस निरीक्षक खैरे, तालुका पोलीस निरीक्षक धनवडे तसंच LCBचे पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची पाहणी केली। दरम्यान या घटनेचे CCTV फुटेज हे समोर आल्यानंतर शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस हे करत आहेत। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।